नमस्कार मित्रांनो, मी कमलेश पवार KRP यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं परत एकदा खूप खूप स्वागत. मित्रांनो, एम्प्लॉयबिलिटी स्किलमधील अतिशय महत्त्वाचा एक टॉपिक आहे ज्याचं नाव आहे प्रोडक्टिव्हिटी, उत्पादकता. आणि हा टॉपिक अतिशय जनरल आहे, एक कॉमन आहे, प्रत्येकाला उपयोग पडणारं असं आणि व्यावहारिक असा हा टॉपिक आहे. आणि हा टॉपिक आपल्याला समजणं गरजेचं आहे. मित्रांनो, केवळ याच्यामध्ये एक 13 MCQs आहेत, ते आपण समजून घेणार आहोत. पहिला MCQs आहे, एक, ड्युरिंग युजिंग ATM ऑथेंटिकेशन इज प्रोव्हाइडेड बाय कस्टमर बाय एंटरिंग. जेव्हा आपण ATM वरती व्यवहार करतो तेव्हा आपल्याला एक ऑथेंटिकेशन विचारलं जातं किंवा एक आपल्याला नंबर टाकावा लागतो आणि त्यालाच आपण पिन म्हणतो. म्हणून याचं उत्तर काय? पिन. आन्सर सी. आपण ATM प्रत्येकजण वापरतो. आता ATM अनिवार्य झालेला आहे कारण वाढती लोकसंख्या आणि बँकेवर येणारा ताण टाळण्यासाठी ATM ची निर्मिती झालेली आहे आणि ATM ची संख्या आता मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. त्याच्यामुळे मित्रांनो, पिन आपण त्या ठिकाणी टाकतो आणि पिन टाकल्यानंतर आपला व्यवहार पुढील पूर्ण होतो. 2 नंबर, एक्सपान्शन ऑफ ATM इज. ATM म्हणजे काय किंवा ATMचं लॉंग फॉर्म काय आहे? आपण फक्त ATM म्हणतो किंवा ATM हा शब्द प्रचलित झालेला आहे, परंतु ATM म्हणजे ऑटोमेटेड टेलर मशीन. ऑटोमॅटिक पैसे काढण्याची मशीन आहे. आपण कार्ड इन्सर्ट केल्या ATM कार्ड इन्सर्ट केल्यानंतर आपण पिन टाकल्यानंतर आणि आपण आपल्याला जी पाहिजे ती रक्कम त्या ठिकाणी एंटर केल्यानंतर काही सेकंदामध्ये आपले पैसे मिळतात. म्हणून याला ऑटोमेटेड टेलर मशीन असं म्हणतात. म्हणून याचं उत्तर काय? आन्सर बी. या ठिकाणी बी ऑप्शन योग्य आहे. त्यानंतर क्वेश्चन 3, लो प्रोडक्टिव्हिटी विल लीड टू. लो प्रोडक्टिव्हिटी विल लीड टू कम उत्पादकता के कारण होगा. याचा परिणाम कशावर होतो? तर डिक्रीज इन GDP पर कॅपिटा. प्रति व्यक्ति सकल घरेलू उत्पादन में कमी. प्रति व्यक्ति जो उत्पादन कमी होतो यालाच काय म्हणायचं? डिक्रीज इन GDP पर कॅपिटा. इथं लक्षात. म्हणून याचं उत्तर काय? सी. इथं चुकून 2 दिलेलं आहे, तर मित्रांनो याचं उत्तर सी आहे. 3 नंबरचं लक्षात घ्या. त्यानंतर क्वेश्चन 4, प्रोडक्शन इज डिफाइंड एज अ रेशियो ऑफ. उत्पादन को अनुपात के रूप में परिभाषित किया गया है. तर प्रोडक्शन म्हणजे काय? तर मित्रांनो, आपण दिलेलं इनपुट आणि त्याच्यापासून निर्माण झालेलं आउटपुट याला काय म्हणायचं? प्रोडक्शन. आपण समजा 1000 रुपये खर्च केलं तर आउटपुट किती निघालं? कमीत कमी 1200 रुपये आउटपुट निघालं तर आपल्याला आपण फायद्यामध्ये आहोत. प्रोडक्शन वाढलं असं म्हणता येतं. आपण इनपुट 1000 दिला आणि 1000च मिळवलं तर मित्रांनो याचा फायदा काय होईल का? प्रोडक्शन काय वाढलं का? नाही. म्हणजे प्रोडक्शनचा रेशो कसा असतो? प्रोडक्शन इज डिफाइंड ॲज अ रेशो ऑफ आउटपुट डिवायडेड इनपुट. आपण किती खर्च केलं आणि उत्पादन किती मिळवलं किंवा नफा किती मिळवला याला काय म्हणायचं? प्रोडक्शन. याचं आन्सर काय? आउटपुट डिवायडेड इनपुट. आउटपुट भागिले इनपुट. लक्षात घ्या. याला काय म्हणायचं? प्रोडक्शन. ए. आन्सर ए. त्यानंतर क्वेश्चन 5, द प्रोसेस युज्ड बाय अ बिझनेस टू व्हेरीफाय द आइडेंटिटी ऑफ देयर क्लाइंट इज. एक व्यवसाय द्वारा अपने ग्राहक की पहचान सत्यापित करने के लिए उपयोग की जाने वाली प्रक्रिया. द प्रोसेस यूज्ड बाय अ बिझनेस टू व्हेरीफाय द आयडेंटिटी ऑफ देअर क्लायंट. मित्रांनो, हे बँकेमध्ये होतं. बँक काय करतं? त्यांचं कस्टमर जे आहे त्या कस्टमरचं आयडेंटिफिकेशन करून घेतं किंवा कुठला इतर बिझनेस देखील याच्यामध्ये आहे सध्या. आणि हा अतिशय महत्त्वाचा शब्द आहे. आपण सध्या ऐकतो किंवा प्रचलित हा शब्द आहे. याला काय म्हणायचं? KYC. या ठिकाणी दिले बघा. KYC म्हणजे आपण आपलं आयडेंटिफिकेशन बँकेमध्ये असतं किंवा ते व्हेरीफाय करण्यासाठी KYC असणं गरजेचं आहे.
तर मित्रांनो प्रत्येक ठिकाणी आता KYC ची गरज पडत आहे. याला काय म्हणायचं, नो युअर कस्टमर. नो युअर कस्टमर यालाच काय म्हणतात, KYC. त्यानंतर 6, व्हॉट इज द ॲडव्हांटेज ऑफ ऑटोमेशन. स्वचालन का क्या लाभ है. ऑटोमेशन तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, पूर्वी ऑटोमेशन कमी होतं किंवा नसायचं, त्यामुळं प्रोडक्शन आउटपुट कमी होत होतं. परंतु आता ऑटोमेशन आल्यामुळं कमी लोकांमध्ये जास्तीत जास्त उत्पादन होऊ शकतो. म्हणून काय म्हणतात याला, याचं उत्तर काय बघा, रिड्युस्ड ऑपरेशन टाइम. रिड्युस्ड ऑपरेशन टाइम कम संचालन समय. म्हणून याचं उत्तर काय, ए. आपण म्हणतो ना ऑटोमेशन आलेलं आहे. मित्रांनो एखादा खड्डा खोदण्यासाठी 10 लोक 10 तास काम करत असतील, त्या ठिकाणी JCB अगदी अर्ध्या तासामध्ये किंवा 1 तासामध्ये ते काम करते. याला काय म्हणायचं, रिड्युस्ड ऑपरेशन टाइम. कमी वेळेमध्ये जास्त आउटपुट काढणं म्हणजे ऑटोमेशन. त्यानंतर क्वेश्चन नंबर 7, व्हॉट इज द अनएम्प्लॉयमेंट रेट. There are 125 million people in the labor force, 100 million people employed and 25 million are not. म्हणजे मित्रांनो 125 मिलियन लोकसंख्या असेल किंवा पॉप्युलेशन असेल, त्यातलं 100 मिलियन लोक काम करत असतात आणि 25 मिलियन लोक हे काम करत नाहीत. तर याचा अर्थ काय होतं, तर 25% पीपल आर अनएम्प्लॉयड. म्हणजे बेरोजगारी पर्सेंटेज किती आहे, 20% लोकांना म्हणजे व्यवसाय किंवा कुठला रोजगार नाही. म्हणून 20% अनएम्प्लॉयमेंट आहे. अनएम्प्लॉयमेंट रेट किती आहे, 20%. म्हणून याचं उत्तर काय, बी. त्याच्यानंतर 8, क्वेश्चन नंबर 8, विच मार्केट डिटरमाइन्स द रियल वेजेस एंड एम्प्लॉयमेंट. कौन सा बाजार वास्तविक मजदूरी और रोजगार निर्धारित करता है. तर मित्रांनो याचं उत्तर काय, लेबर मार्केट, श्रम बाजार. म्हणजे विच मार्केट डिटरमाइन्स द रियल वेजेस अँड एम्प्लॉयमेंट. हे कोण डिटरमाइन करतं किंवा कोण शोधतं, तर मित्रांनो लेबर मार्केट. याच्यासाठी लेबर मार्केट असतं. ते लेबर मार्केट हे शोधतं की अनएम्प्लॉयमेंट किती आहेत किंवा मजदूर किती आहेत. म्हणून याचं उत्तर काय, बी, लेबर मार्केट, श्रम बाजार. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 9, विच वन इज यूज्ड टू मेजर द इकॉनॉमिक परफॉर्मन्स ऑफ अ होल कंट्री और रीजन. म्हणजे पूरे देश या क्षेत्र के आर्थिक प्रदर्शन को मापने के लिए किसका उपयोग किया जाता है. म्हणजे आपल्या देशाचं इकॉनॉमिक आर्थिक परिस्थिती किंवा परफॉर्मन्स कसा आहे आपल्या देशाचा असेल किंवा आपल्या विभागाचा असेल, हे तपासणं कोण तपासतं किंवा तपासण्याचं एक मेजर म्हणजे माप. थोडक्यात आपण कशात मोजतो आपल्या देशाची प्रगती होत आहे हे आपण कशात मोजतो, तर मित्रांनो GDP म्हणतात याला. त्याला काय म्हणायचं, GDP. म्हणायचं उत्तर काय, बी. लक्षात, सगळे म्हणतात ना GDP आपला 7% आहे, 8% झालेला आहे किंवा 6% आहे किंवा GDP कमी झालेला आहे किंवा GDP वाढलेला आहे. लक्षात मित्रांनो. तर याचं उत्तर काय, GDP. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 10, प्रश्न क्रमांक 10, विच वन ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ कैटेगरी ऑफ प्योर रिस्क. निम्नलिखित में से कौन शुद्ध जोखीम की श्रेणी नहीं है. तर मित्रांनो या ठिकाणी याचं उत्तर बी आहे. पहा, टेक्नॉलॉजी रिस्क, प्रौद्योगिक जोखीम, याला काय म्हणायचं, टेक्नॉलॉजी रिस्क. यात रिस्क नसते. म्हणजे विच वन ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ कॅटेगरी ऑफ प्युअर रिस्क. टेक्नॉलॉजीमध्ये रिस्क कमी असते. म्हणायचं उत्तर काय, बी, टेक्नॉलॉजी रिस्क, प्रौद्योगिक जोखीम. 11, क्वेश्चन नंबर 11, विच वन ऑफ द फॉलोइंग इज नॉट an objective of incentive.
किंवा निम्नलिखित में से कौन सा प्रोत्साहन का उद्देश नहीं है। मित्रांनो, आपण चांगलं काम केल्यानंतर कंपनीचा मालक असेल, उद्योगाचा मालक असेल, तो इन्सेंटिव्ह देतो। चांगलं काम झाल्यानंतर किंवा चांगलं परफॉर्मन्स झाल्यानंतर इन्सेंटिव्ह दिला जातो। मग आता यात कोणतं ऑब्जेक्टिव्ह नाही असं म्हटलेलं आहे, तर याचं उत्तर बघा, हाय कॉस्ट ऑफ प्रोडक्शन हे त्या इन्सेंटिव्हशी काय संबंधित नाही, म्हणून याचं उत्तर काय बी। परत याचा प्रश्न समजून घ्या, विच वन ऑफ द फॉलोइंग इज नॉट अन ऑब्जेक्टिव्ह ऑफ इन्सेंटिव्ह। इन्सेंटिव्ह देण्यासाठी हा क्रायटेरिया नसतो किंवा हा उद्देश नसतो। हाय कॉस्ट ऑफ प्रोडक्शन याच्याशी इन्सेंटिव्हचा काहीही संबंध नाही, म्हणून याचं उत्तर काय बी। त्यानंतर क्वेश्चन नंबर 12, विच वन ऑफ दीज डॉक्युमेंट्स इज नॉट एक्सेप्टेबल फॉर फुलफिलमेंट ऑफ KYC नॉर्म्स। इनमें से कौन सा दस्तावेज KYC मानदंडों को पूरा करने के लिए स्वीकार्य नहीं है। तर मित्रांनो, KYC साठी इन्कम सर्टिफिकेटची गरज पडत नाही। इन्कम सर्टिफिकेटची आवश्यकता KYC साठी लागत नाही। आता KYC साठी काय लागतं बघा, वोटर ID कार्ड लागतं, रेशन कार्ड लागतं, रेसिडेन्शियल प्रूफसाठी सर्टिफिकेट लागतं, परंतु इन्कम सर्टिफिकेट लागतं का, तर नाही। तर KYC करायची असेल तर ह्या वरील 3 गोष्टींची आवश्यकता आहे, इन्कम सर्टिफिकेटची आवश्यकता नाही, म्हणून याचं उत्तर काय डी। त्यानंतर मित्रांनो, क्वेश्चन नंबर 13, विच स्टेज इज अ पीरियड ऑफ रैपिड रेवेन्यू ग्रोथ। कौन सी अवस्था तीव्र राजस्व वृद्धि की अवधि है। म्हणजे विच स्टेज इज अ पीरियड ऑफ रॅपिड रेव्हेन्यू ग्रोथ, म्हणजे कोणता काळ किंवा कोणत्या कालावधीमध्ये आपण जास्तीत जास्त रेव्हेन्यू मिळवू शकतो किंवा रेव्हेन्यू जनरेट करू शकतो किंवा म्हणजे आर्थिक अर्थार्जन आपण करू शकतो, तो काळ कोणता, तर ग्रोथ स्टेज म्हटलेलं, वृद्धी चरण। ग्रोथ स्टेज असेल तेव्हा आपलं रॅपिड रेव्हेन्यू जनरेट होतो। कोणता काळ आहे, तर ग्रोथ स्टेज किंवा वृद्धी चरण। तर मित्रांनो, या टॉपिक मधले 13 MCQs तुमच्यासमोर मी मांडलेले आहेत। याचा तुम्ही अभ्यास केला तर यातला आलेला प्रश्नाचं उत्तर तुम्ही नक्की देऊ शकाल किंवा तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला ह्या गोष्टी महत्त्वाच्या ठरू शकतात, फायदेशीर ठरू शकतात आणि तुमचं चांगलं फ्युचर, तुमचं करिअर घडण्यासाठी या प्रश्नांचं तुम्हाला नक्की उपयोग होऊ शकतो। धन्यवाद मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा देखील विसरू नका। धन्यवाद।